लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या आडगाव पोलिसांनी वाहन चोरीच्या प्रकरणामध्ये अवघ्या 12 तासांत मोठं यश मिळवलंय। टाटा कंपनीचा 10 चाकी ट्रक चोरी करणाऱ्या आरोपीला आडगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली आहे। या कारवाईमध्ये सुमारे 35 लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आलेला आहे। डीबी पथकाच्या तपासामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे। रमेश बबनराव कदम यांनी त्यांचा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती। गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये संशयित वाहनाचा माग काढण्यात आलाय। स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून परतुर येथील 20 वर्षीय आरोपी विष्णू रामभाऊ आकात याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीमध्ये आरोपीने ट्रक चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी ट्रक हस्तगत केलाय। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, तर इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे। दिनांक 17/7/2026 रोजी आडगाव पोलीस ठाणे येथे सायंकाळी 299/26 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे आयवा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हवालदार परदेशी यांच्याकडे देण्यात आला होता। गुन्हे शोध पथकाचे मनोज परदेशी तसेच लिलके, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत यांनी पूर्ण सीसीटीव्ही चेक केले। त्या सीसीटीव्ही द्वारे मिळालेली माहिती तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती याद्वारे सदरचा हायवा हे अज्ञात इसम छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन गेल्याचे समजले। त्याप्रमाणे त्यांचा पाठलाग करून छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन सदरचा हायवा आणि 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। आडगाव पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे वाहन चोरांमध्ये खळबळ उडाली आहे, तर पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। अतुल पवार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।